गोठ्यात गायी नव्हत्या, पण दूध मात्र तयार होत होतं. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील होळ गावात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत बनावट दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. नीरा नदी काठच्या होळ गावातील संशयित गोठ्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक छापा टाकला. तपासणी दरम्यान गोठ्यात कोणत्याही दुभत्या गायी नसतानाही विविध केमिकलच्या साहाय्याने बनावट दूध तयार केले जात असल्याचे उघड झाले. पथकाने घटनास्थळावरून संशयास्पद रसायने आणि साहित्य जप्त केले. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. या प्रकरणी संबंधितांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईनंतर फलटण तालुक्यात अशा प्रकारचे बनावट दूध तयार करणारे मोठे जाळे कार्यरत असल्याची चर्चा सुरू झाली. नागरिकांनी अशा सर्व ठिकाणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केमिकलयुक्त दूध नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते. त्यामुळे या रॅकेटचा संपूर्ण तपास करून दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.